भाईने हातात ना एवढा मोठा आणलेला बाबा, 2 माणसांच्या गळ्यात पुरेल एवढा आणलाय. स्कूटी आहे की बाईक आहे हे गेस करा तुम्ही, तर काय असेल. हाय करा सर्वांनी. हॅपी बर्थडे टू आईला पाकिस्तान बनवत आहे का? कसं वाटलं ताई सरप्राईज? मस्त. चुकी माझी नाही, चुकी त्या कलरची. हा बरोबर बरोबर. काही ब्रेक कुठे आणि क्लच क्लच नसतो. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं आपल्या एका नवीन आणि झणझणीत ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग तर भरपूर जास्त इंटरेस्टिंग सगळेच असतात, पण तरी पण आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी युनिक असणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल. कारण की आज आहे बहिणींचा वाढदिवस. आता दोघी जणी पण घरी नाही आहेत, कारण की दोघी पण गेलेत बैठकीला. काहीतरी सरप्राईज असणार आहे दिदी ताईंसाठी. सो ब्लॉग मध्ये बनून राहा, तुम्हाला समजेल काय असणार आहे ते तुम्हाला. आणि केक वगैरे आम्ही रात्री कटिंग केला होता दिदी ताईंचा. सो इथे बघा केक जेवत, हे बघा केक जेवत बसले बघा. आम्ही जेवत बसलो. जेवतात बघा, केक जेवतात. केक खायला गाईज. चॉकलेटचा सगळा कापवला ना? चॉकलेट सगळं चॉकलेटचा काही ठेवलाच नाही, स्ट्रॉबेरीचा ठेवलाय फक्त. स्ट्रॉबेरीचा ठेवलाय कारण का मला ना चिकन खायचे नाही वाटत, म्हणून मी आता केकच खाणार. काय बोलते गाईज, तुम्हाला तर माहितीच आहे ना, उंट किती जरी मोठा असला तरी जंगलाचा राजा आज शिव. चंगळ्या बोले कू. आज संडे असल्यावरती काहीतरी स्पेशल काय तुम्ही बनवणार आहे आज स्पेशल? आता चिकन भाकरी बनवले आणि संध्याकाळी बिर्याणी. वाव. थोडेसे पकोडे. हा अजून अजून बस. कोणतरी येईल त्याला समोसा. समोसा चिकन वेफर घ्यायचा. चिकन वेफर घ्यायचा. चिकन वेपर पकोडा आणि समोसा. जो येईल ना संध्याकाळी त्याला समोसा न वेपर न तो इकलेला 1 रुपयाचा चॉकलेट त्याला बदला. बालपण काय आणि एक टोपी द्यायचं फ्री बर्थडेची. तर चला गाईज, मी आता चाललेलो चिकन आणायला, कारण की दी ताई यायला तर थोडा टाइम लागेल. तर त्याच्या पहिला बाकी जे काय कटिंग बिटिंग हे करत बसते, पण पटकन मी जाऊन चिकन वगैरे घेऊन येतो. चला पटापट जाऊ. गोली खाल्ली म्हणून ताप झाले. गोली नाही, केक खाल्ला म्हणून बोल. जेवली केक. ते बघा आता केवढा केक होता, झाला बघ एवढा. मी केकच खाते. केकच जेवली डायरेक्ट. चला काय, चिकन पण आपलं झालेलं आहे. चाललो घेऊन आता. काही गरम बघा यार बाई, 5 मिनिटं पण नाही झाली उभारायला. 5 मिनिटं गरम बघ इथे व्हायला लागलं बाई. जातो झाला फटफट. आता चिकन पण इथंच लावतो, नाही तर कुत्री वगैरे येतात भाई, पटकन मारून जातील भाई. एकशे इथंच लावतो आणि आता जातो त्याला पटपट. A few moments later. मजा बघा. अभी मजा आएगा ना भिड़ो. खारे बिस्किट. आंटी अच्छा बटाने खारी भी है. खोल आता सामान यारे खोल. कारे बिस्किट. भाई दर. तर काय जस्ट आता बसलो जेवायला आम्ही सर्वच जण, आणि जेवायला पण आता भाकरी, चिकन आणि आपला कांदा टॅमॅटो वगैरे सर्वच जण बसलो आम्ही जेवायला. आणि आता इथे लावलं थिएटर सारखा टाईप, म्हणजे स्पीकर वगैरे आहेत. सो पिक्चर वगैरे बघतो तर आम्ही सर्वजण. तर मस्त टी व्हीवरती लावलेलं आहे. आता पडदे वगैरे टाकतो, जरासे वाईब येते. मग असं थिएटरमध्ये बसले करून, होम थिएटर म्हणजे घरातलं होम थिएटर. तर चला जेवण पण घेतो आणि सोबत पिक्चर पण बघतो आम्ही. A few hours later. सो मित्रांनो, आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि जस्ट घरी मस्त फ्रेश वगैरे झालो, झोपून उठलो ताणून एकदम. कारण की जो सरप्राईज घेण्यासाठी आम्हाला जायचा ना भाई, भरपूर जास्त एक्साइटेड आहे आम्ही सरप्राईज घेण्यासाठी. सो मी आणि भाऊ सुद्धा 2 जण आहे. हे बघा आम्ही 2 जण चाललो सरप्राईज घेण्यासाठी.
सो भाई चला तुम्हाला पण दाखवतो सरप्राईज काय असणार आहे, कारण की आम्ही तिकडनं घेणार तो सरप्राईज आणि नंतरला गुपचूप सिमडीमध्ये म्हणजे दीदी ताईंचे बोलतात ना एक रिएक्शन पण घ्यायचे आपल्याला आणि जे काय तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणार भाई मी स्वतः किती एक्साइटेड तुम्ही विचार करा. तर चला आपण पहिले तिकडेच जाऊया त्या दुकानात जाऊयात आणि मग तिकडनं घेताना तुम्हाला मी दाखवतो की काय असणार आहे ते. सो चला लेट्स गो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि काय सरप्राईज तुम्हाला बघायला भेटेल आता. चला काय वाटतंय भावांनो, आज एक सरप्राईज येणार आहे आपल्या घरी. आम्हाला माहिती आहे माहित आहे तरी पण सांगतोय, काय सांगणार पब्लिकला. हा थोडेसे पेशन्स ठेवा, काय थोडेसे पेशन्स ठेवा. एवढं तुम्ही पेशन्स ठेवला, एवढूसा फक्त एवढूसा. खूप भारी आहे, खूप भारी. सांगू शकाल तुम्हाला एवढा खतरनाक नाही, रिव्हील नाही केला अजूनपर्यंत. और तो टाइम आहे भाई. आता काहीच तुम्हाला दाखवलं असतं मी. भाईने हातात ना एवढा मोठा आणलेला बाबा, 2 माणसांच्या गळ्यात पुरेल एवढा आणलाय. हा सरप्राईज मोठा आहे, मोठा गिफ्ट आहे. चला थोडेसे पेशन्स ठेवा फक्त, मग तुम्हाला मी रिव्हील करतो की कुठलाच सरप्राईज असणार. सकाळपासून सांगतोयस भाई, बहिणींसाठी काय ना काहीतरी घेतोयस. सो भाई खूप जास्त भारी आहे. फर्स्ट टाइम म्हणजे एकदम अख्ख्या आयुष्यात ना फर्स्ट टाइमच घेतोय असं सरप्राईज असणार आहे. सो बहिणीला गिफ्ट आहे 100%. भावाकडनं बहिणीला गिफ्ट. तू कधी देणार बहिणी? माझा आधीच आपणार लवकर होणार भाई, होणार 100%. चला जातो आम्ही आतमध्ये. भाई बाहेर गरम व्हायला लागला, आतल्या एसीची हवा खात होतो. बहिणींना असेच भाऊ भेटू दे असं त्यांचं म्हणणं असेल हे गिफ्ट बघून. एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बाईच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. ते शब्द मनापासून बोललेला आहे. इमोशनल झाला. इमोशनल डॅमेज. चला आता बघून टेक्नॉलॉजी चला चला. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है मेरे को भी. सो गाईज फायनली तुम्ही इतका वेटिंग करत होतात की काय सरप्राईज असणार आहे. तो एवढा सकाळपासून तू सांगतोयस की बहिणीसाठी काय घेतलेलं आहेस. सो फायनली हे बघा नवीन खरेदी. नवीन घेतलाय नारळ भाई, सगळी गेम नारळात. नारळ विकत घेतलंय. हा गायचं बघा स्काय रायडरचं तुम्हाला समजलं असेलच. कायच्या आतमध्ये आता काय असेल, स्कूटी आहे की बाईक आहे हे गेस करा तुम्ही. तर काय असेल. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. गणपती बाप्पा मोरया. फायनली बघितलं सरप्राईज काय होता. एक्सेस 125 आत्ताच्या न्यू एडिशन मधली आहे, जी आम्ही दीदी आणि ताईला गिफ्ट केलेली आहे. 2 पीसेस. सो आता ही आपण घरी घेऊन जाणार आहे पहिला, आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगतो मी आमचं सरप्राईज काय. अजूनपर्यंत दीदी ताईंना माहिती नाहीये, तर आम्ही तिकडे गेल्यावरती गाडीला पूर्ण कव्हर बिवर टाकून लपवणार आहे आणि त्याच्यानंतर जी रिएक्शन त्यांच्याकडनं घेणार आहे ती बघा तुम्ही. आता एक काम करतोय, मी जातो पहिला वरती. दीदी त्यांना माहिती नाही मी सरप्राईज घेतलंय, तर आम्ही दोघांनी काय घेतलं काहीच माहिती नाहीये. सो खूप भारी रिएक्शन भेटणार आहे. आणि सो एक काम करा, मी आता जातो वरती पहिला. गुरु आणि लोक गेलेले आहेत पेट्रोल भरण्यासाठी गाडीमध्ये, कारण की पेट्रोल कमी होता. सो ते पेट्रोल वगैरे भरून गाडी पूर्ण पॅक करून ठेवतील, खाली कव्हर वगैरे टाकून ठेवतील. आणि दीदी ताईंना थोडी पण हिंट लागून द्यायची ना आपल्याला. तर चला मी जातो वरती पहिला, आणि इथे बर्थडे वगैरे दीदी ताईंचे म्हणजे मित्र फ्रेंड्स वगैरे आले, त्यांच्यासोबत आपण बर्थडे सेलिब्रेट करूयात. आणि नंतरला मग धमाकेदार होणार आहे. सो बाई ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला तर फटफट जातो मी वरती, तोपर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. गाईज बघू शकताय सर्वजण आले दीदीच्या बर्थडेसाठी. हे बघा, हाय करा सर्वांनी. हाय. किती एक्साइटमेंट आहेत विचारा बर्थडेसाठी. बर्थडे बघा कोण कोण फर्स्ट टाइम आल्या घरी. आताची गाडी तोंडावर फोड. फर्स्ट टाइम बोलणारच नाही. विचार दीदी कधी फणफणली तर पहिला येणार तू. तर काही आता थोड्याच वेळात कट पण करून देतो केक. आम्ही बघा इथे केक वगैरे आणलेले यावी मिळून. रिद्धी आता ती माझी दिदी गेली पाहिली. कुठे गेली. सो गाईज फायनली सकाळपासून तुम्ही बोलवतात मला की बहिणी तर दिसलत नाही अख्ख्या ब्लॉग मध्ये. फायनली दोघींना तुम्हाला दाखवतो. या चांदतून भातला निबावळाच्या कोरमी. तर माझ्या इंस्टा फॅमिली आणि युट्यूब फॅमिली दोघांकडनं तुम्हाला दोघींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा सो चला आता केक कट करून घेऊयात, कारण की सगळेजण वाट बघतात केक कट करण्यासाठी. सो जरा फटाफट केक कट करूया. विचारा
बाबा 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 वाट लावली रे. देव्या बनवून टाकल्या दोघींना पण. गाईस बघा किती गोंडस जिगली पॉप वाटते बघा ही कशी. हा आणि बघा बनाना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear you. Happy birthday to you. हर बार ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. दिख गया सबको दिख गया पर मेरी बहन को नहीं दिख रहा है. हैप्पी बर्थडे टू काय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. भरवला केक तरी का परत भरवतोय. चुकू चुकू याहू. चावी आणले होते गाडीला आणले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हाँ हेल्मेट मेले भाई. धडपडी रायडर आहे. रंगोळीचं काम चालू झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही. आर्टिस्ट आहे ताई प्राजक्ता ताई. हा हे बघू शकता हे बघा. अरे बाबा बाबा आईला पाकिस्तान बनवत आहे का. आता पूर्ण कंप्लीट झालं. घरी सर्व केक कटिंग वगैरे करून झालेलं आहे आणि जो क्षण आलेला आहे जो सरप्राईज होता सगळं एक्साइटमेंट बघू शकताय. काय वाटतंय कुठली गाडी असेल. माझी गाडी मला माहित नाही. माझी गाडी एवढं मला माहित. माझी गाडी मला माहित नाही. माझी गाडी एवढं मला माहित. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. गेस कर काय असेल. कलर कुठला असेल जर गेस कर. चल कलर कुठला असेल. बघायचं नाही चल बघायचं नाही. बघते काय गेस कर कुठला कलर असेल. अंदाजा लाव चल. नाही ताई तुला कुठला वाटतं कलर आणि तुला कुठला वाटतंय. बघू चला 100% कुठला असेल. ये समोर चल रेड समोर या दोघांनी पण. ताई तू इकडे ना थोडीशी या साईडला. हा चला ओके करूयात ओपन. 1 2 3 स्टार्ट. कशी वाटली. थँक्यू सो मच. सो गायची बघा का भाई आपण ज्युपिटर बघितला मंडे बघितला. आता चॉईस पण पाहिजे मम्मीला त्यामध्ये पण. मोरपीसी कलर होत नाही. कटर कुठून आहे साड्या ऍक्सेस मध्ये कुठला मोरपीसी कलर आलेला. डार्क आहे. चुकी माझी नाही चुकी त्या कलरची. हा बरोबर हा बरोबर. ये सब क्या देखना पड़ रहा है. की माझी चुकी झाली. मी कलर करून आणायला पाहिजे होती. हे बघा जिगली बाब बसली बघा. स्टार्टर मार ऑन कर चावी. चावी ताई ब्रेक कुठे असतात. ताई ब्रेक कुठे आणि क्लच नसतो. पहिले अरे चालू करायचं पण. अरे चालू होतं बटन कुठे बोलते. हा अरे पप्पी नाही चालू होणार. एक्सिसचं फीचर आहे स्टँडवर नाही चालू होत. चालू कुठून करू करतात. काय मम्मी आता पूजा करते बघा. कसं वाटलं ताई सरप्राईज. मस्त असं कसं असतं. तुला कसं वाटला. जाम भारी. मम्मी तुला कसं वाटला. मस्त छान. तुला तरी माहित होतं का आम्ही घेत होतो ते. मग सरप्राईज बाय कोणीतरी घेतली. तुम्हाला काय ना उचलून शोरूम मधून आणू ना. सॉक्स
हे तर लेटेस्ट न्यूज आहे. गाईस चप्पल दिली हिला. किती पण चपल्या द्या, हिला चपला कमीच पडतात. बघून आणले बरोबर होते. हाईट वाढली आई ग. मस्त आहे. थँक्यू. गाईज हे बघा माझे बर्थडे गिफ्ट. जेवला. काय आहे ते? काय आहे? कानातले. अच्छा अच्छा. चष्मा बघा. आता गाडी आणली आहे ना, आता रात्रीची येताना येऊन. हा नाईट. रात्री फोन कमी वापरायचं म्हणून तुला चष्मा दिलाय. माझ्याकडून तुला थँक्यू. खोल. जिंकली पपनी. एक नाही बघ. हे काय वारली चित्र? आई ग. बाबा बाबा काय काय आणलंय? काय बघू? कानातले दिलं तर बरं होईल. गिफ्ट. थँक्यू. हे पण घे. आई ग. उघड ना. नाही नाही पूर्ण ओपन कर. पावडर तुटली माहितीये का? घुस घुस आत घुस. नुसतं गिफ्टच गिफ्ट आणलेले त्याच्यात अजून काहीतरी असेल. कॅडबरीचे हे पोट पॅकेट पोट. तर काही जस्ट आता सगळी पब्लिक जी होती गेलेली आहे घरी आणि आता मी बसलोय जेवायला. कारण का बाईची भूक लागली, मरणाची भूक लागलेली बाई. कारण का संध्याकाळपासून काहीच नाही खाल्लंय. थोडासा केक खाल्ला तेवढंच. सो आता बसला मी जेवायला. आणि जेवायला तुम्हाला बोललो होतो का मस्त इथं टिक्का बिर्याणी केलेली मम्मीने घरी. इथे आपले पकोडे चिकनचे मस्त. इथे आपले बाई सलाड सगळा. सो सर्वच जण जेवायला बसलोय बघ. इथं मम्मी बसलेले, इथे भाऊ बसलेला आहे आणि आता मी पण जेवायला बसतो. कारण की दीदी आहे दोघी जणी सुद्धा जाऊन बाई आडवे जरा झोपल्या. कारण की दिवसभरामध्ये काय ना काहीतरी कामं करतोय प्रत्येक जण. सो चला मी पण आता पटपट जेवून घेतो.